मराठी प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थनाने आजवर अनेक दर्जेदार सिनेमे करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचं तर 2017 मध्ये प्रार्थनाने अभिषेक जावकरशी लग्न केलं. अभिषेक जावकर हा दिग्दर्शक आणि निर्माता अशा दुहेरी भूमिकेत काम करतो. अभिषेक आणि प्रार्थना यांच्या लग्नाला बरीच वर्ष होऊनही त्यांनी मुलाचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांना आजही यावरून ट्रोल केलं जातं. पण आम्हाला मूल नकोय असं त्यांनी आधी जाहीरपणे सांगितलंय. याची दुसरी बाजू म्हणजे त्यांच्याकडे अनेक पाळीव प्राणी आहेत ज्यांना ते मुलासारखा जीव लावतात. पण मूल या विषयावरून होणारं ट्रोलिंग आजही थांबत नाहीये. प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या मर्दिनी या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. श्रेयस तळपदे निर्मित या चित्रपटात प्रार्थना मुख्य भूमिकेत आहे. आई मुलीच्या नात्यावर आधारित या चित्रपटात प्रार्थनाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. नुकताच याचा ट्रेलर देखील आलाय. यामध्ये प्रार्थना आईच्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे. परंतु खऱ्या आयुष्यात आई न होता पडद्यावर आईची भूमिका साकारत असल्याने तिला ट्रोल केलं जात आहे. याबाबत ती अभिजात मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलली आहे. प्रार्थना म्हणाली, जेव्हा पहिलं पोस्टर लॉन्च झालं त्यावेळी मी पोस्टर टाकल्यानंतर कोणाची तरी अशी कमेंट होती की खऱ्या आयुष्यात आई झाली नाहीये आणि ह्यांना आईचे रोल करायचे. त्यानंतर मी श्रेयस तळपदेंना देखील याची कल्पना दिली. पण तेव्हा मी ठरवलं होतं की यावर आत्ता काही बोलायचं नाहीये, पण नंतर कधीतरी मी यावर नक्कीच बोलेन. खरं तर मला ती गोष्ट खूप लागली होती. आई ही एक व्यक्ती नाहीये, तर ती एक वृत्ती आहे आणि ती तुमच्यात असली पाहिजे. मला असं वाटतं की त्यासाठी मी खऱ्या आयुष्यात आई झाले नाहीये म्हणून माझ्यामध्ये ती ममता नाहीये किंवा भावना नाहीये असं नाहीये. आई होणं न होणं किंवा आई अजून झाली नाहीये हा माझा अत्यंत वैयक्तिक निर्णय असला तरी माझ्या घरी 10 श्वान, 15 घोडे, 5 गायी आणि 25 काम करणारी माणसं आहेत ज्यांना मी आईसारखं जपते, आई म्हणून त्यांची काळजी घेते आणि याचा मला खूप अभिमान आहे. आई ही भावना प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच, अशा शब्दात प्रार्थना या ट्रोलिंगवर व्यक्त झाली आहे. माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतही प्रार्थना आई म्हणून आपल्या भेटीला आली होती. या मालिकेत आई मुलीची जोडी म्हणजेच प्रार्थना आणि मायराची जोडी अगदी हिट झाली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी मर्दिनी या सिनेमातून आपल्या भेटीला येत आहे. अजय मयेकर दिग्दर्शित मर्दिनी हा चित्रपट 3 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. प्रार्थनाला होणारं ट्रोलिंग आणि तिने मांडलेले विचार याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.